तर आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। अंबरनाथच्या मोतीराम पार्क रिक्षा स्टँडकडून पाठारे पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरचा तलाव पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। लोकप्रतिनिधींच्या कारभारावर रहिवाशांचा संताप। मुंबईतल्या परळमध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळपासून हलक्या सरींचा पाऊस। आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबईच्या विक्रोळीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याने बाप लेकाचा मृत्यू। सुरक्षा रक्षक वडिलांना डबा देण्यासाठी आला होता चिमुकला। मुख्यमंत्री शिंदेंच्या पाहणीनंतर कोसळी रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार। आठवड्यात शनिवार रविवार प्रकल्पाच्या उर्वरित कामामुळे मार्ग बंद राहणार। मुंबईतील झोपडपट्टीवासियांना भाड्याची सद्यस्थिती मोबाईलवरच कळणार। प्राधिकरणाकडून स्वतंत्र ॲप लवकरच कार्यान्वित होणार। भाडं कधी जमा होणार याचा तपशील मोबाईलवर पाहता येणार। मुंबईच्या अंधेरीमधील पुलाची मार्गिका जुलैमध्ये खुली होणार। 30 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचा महापालिकेचा निर्धार। नालासोपाऱ्यात मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी। विजेच्या खांबाचा शॉक लागल्यानं एका मुलाचा मृत्यू। बदलापूरचे गणपती बाप्पा अमेरिकेला रवाना। चिंतामणी क्रिएशन्सकडून 80,000 इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदेशात रवाना। परदेशातही साजरा होणार पर्यावरणपूरक गणेशोत्सव।